सोपला होता ना डेडी. हो फायर केला. भाई जाऊ द्या भाई. खुशी झाली भाई. इथं बस. भाई जाऊ द्या आपला पोरगा. नको बाई, नको. इथं बस. आणि द्या लवकर बस. भाई जाऊ द्या. पोझिशन चुकली नाही का? इथे मारल्यावर थोडा इथे गेला आणि मग पुढे हे कसं झालं शक्य? तुझी जीव त्याचा आहे. होय बरोबर आहे. कुठं जाऊन मारायचं ते ठरवल. पण तुम्ही असं खून खराबा करू नका. ऐका माझं, मी अजून एक गाणं गातो ठीक आहे. पण हे अहो हे काय चाललंय? हे काय बघतोय यार? हे नका करू यार. मारलात तुम्ही त्याला. तुझी परत गाणं गावानं तर मी त्यांच्या गातो मी गातो मी पुन्हा गाणं गातो. आणि मी कव्वाली ते कव्वाली ऐकून झोपतात ना. हे चल रे बघ. आता कव्वाली नाही. नाही मग अशी झोपले ते कव्वाली ऐकून. आता दुसरं गाणं म्हणायचं. दुसरं का आपण डेडींना व्हरायटी लागते. ह्यांच्या मराठी लागते. अरे बापरे. अरे म्हणा डेडी काय ऐकायचे तुम्हाला? राजस्थानी अंगाई. ओ डॅडी राजस्थानी अंगाई म्हणा. अरे राजस्थानी अंगाई नाही आहे तो मला म्हणायला अरे लागेल. मी का म्हणू राजस्थानी? अहो मी शास्त्रीय संगीत गातो. डेडींची आई राजस्थानी होती. अरे त्यांना तेच गाणं ऐकून झोपवायची बरोबर राजस्थानी. आहे. हो बरोबर आहे. पण मला न येणाऱ्या गोष्टी तुम्ही का मला सांगताय? तीच तुझी डॅडींना राजस्थानी गाणं ऐकायचं ते म्हणायला लागेल. नाही येणार मला राजस्थान. अरे सांग ना तू यांना राजस्थान. म्हणा. अरे नाही. नमस्कार मंडळी. मनोरंजनाची परिक्रमा करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी मला भी हास्य जत्रेला येऊ द्या की असं म्हणत एक नातेवाईक आलाय प्रसाद खांडेकरांकडे. चला बघूया त्यांना हास्य जत्रेत प्रवेश मिळतोय की नाही ते. तेच पाहण्यासाठी मंचावर बोलूया चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, विरोधाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर. बरं बरं. हॅलो. हा बोला बोला बोला. हो 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 बोला ना. हो प्रसाद खांडेकरच बोलतोय. हो हा हास्य जत्रेमधला खांडेकर. हो हो बरोबर. चष्मा असतो मला तोच तो. नाही बरोबर पॅन्ट वर करतो. बोला ना मुद्द्याचं बोला ना तुम्ही. मुद्द्याचं बोला ना. काय झालं? कशाला फोन केलाय? अच्छा विषय. नाही आम्हाला अलाउड नाहीये असे बाहेरचे विषय घ्यायला. नाही अहो तसं मान्य आहे. आम्हाला सुचत नाहीये. बरोबर बोलताय. नाही पण आम्हाला असं बाहेरचे विषय घ्यायला अलाउड नाहीये. हो हो. पाय उचल ना जरा. हात बाजूला काढ. सरक जरासा. काय सुपरमॅन आहे? जाऊ आता असं उडत. काय करून ठेवलंय? सरक म्हणजे कसं सरकू? अरे पण कचरा काढायला नको का? सुट्टी असली ना की लोळत पडायचं एवढंच माहितीये तुला. पशा मी जात होतो बाहेर. रसिका तू थांबवून ठेवलंस मला. मी जात होतो. कोण काय तुझी अलकाताई की कोणतरी येते म्हणे घरी. हो 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 हो. अलकाताई. ऐक ना त्यांचं ना काहीतरी काम आहे पशा तुझ्याकडे. काय म्हणताय ते ऐकून घे त्यांचं प्लीज. काम काय? एक दिवस सुट्टीचा मिळालाय. यांचे नातेवाईक येणार त्यात पण. हे बघ तुझ्याच्याने झालं तर कर नाही तर सोडून दे. ऐकून घे. जोडी बघा आले वाटतं. पशा आल्या ते जा पशा. बघ. ताई कोण कलईवाले आलेत? कोण आले? ताई काय? अगं नाही विचारतेस काय ताई? ये ना ती भाऊजी या तुम्ही प्लीज. तुम्ही काढलात ना. या काय बसा ना. बसा हा लगन मधला कचरा का करताय ते? हे काय करताय? हे काय? अरे तुम्हाला कळलं नाही?
आई शपथ मी असं कुठलंच कॅरेक्टर आई शपथ नाही. काय करताय तुम्ही? आम्ही तुम्ही करताय तरी हे मंद वाटतं त्याने थांबवा. आणि मुळात का करताय स्लो मॅन? अहो मीच कधीतरी करतो, तुम्ही का करताय तो आता? नाही हे करायला सोपं जातं ना. हो, नीट बोला नीट बोला नीट बोला. कसं आहे नीट हे बोला. हास्य जत्र तुमचं पात्र आहे ना ते बसून बोलू काय हा करायला सोपं जातं. हो आमच्या गावामध्ये ना दरवर्षी यात्रा असते. तिथं फॅन्सी ड्रेसची स्पर्धा होते का नाही. यावर्षी 10 लोकांनी भाग घेतली नव्हता. त्याच्यात 9 जण स्लो मॅन झाले होते. काय सांगताय? आई सांगू खोटं सांगतोय का? गम्म सांगू त्यातला एक पण जिंकला नाही. का? अहो घरातनं स्लो निघाले. स्पर्धा संपेपर्यंत पोचलंच नाही कोणी. हा पण ना करायला मजा येते का नाही. स्लो मॅन नाही काय गो. नाही 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 बोलते जेडी. नाही नाही ना नुसतं स्लो मॅन नाही काय हा, हा. अख्खी हास्य जत्राच मजा देते. त्याच्यामुळे आम्ही इकडे आलेलो आहे. काय समजलं? रसिका काय झालं? चहा देऊ नको, फिनाल दे यांना घशात जरा. बहीण आहे माझी, गप्प बस. असं आवाज म्हणजे एकदम हे आहे. नाही नाही आवाज म्हणजे 7-8 दिवस थोडासा त्रास होतो. सवय झाली की मग काही नाही. हल्ली तिचा असा आवाज ऐकला नाही ना मी बेचैन होतो. होय का नाही ग? चुकल्यासारखं वाटतं त्यांना. ते सांगून टाक सगळं. काय काम काय काढलंय? ही बोलली रसिका सांगते काहीतरी काम आहे. ते- आता हे सांगायला आलेलो आहे का? ते जा. यांना हास्य जत्रेत न्या. आ? न्या. या. नाही कसं आहे कुठली ताई? अलका. अलकाताई. अलकाताई काय आहे ऍक्च्युली आधी होतं अलाउड तसं, पण कोविड नंतर जरा ते ऑडियन्सचा जो स्टँड होता प्रेक्षकांचा तो बंद केला. त्यामुळे आता समोर बसायला प्रेक्षक नसतात. नाही 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 तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. प्रेक्षक म्हणून नाही काय हास्यरसिक प्रसादोकांच्या जागी अगं. न्या यांना. कॉमेडी करतात. चला मी इमॅजिन पण नाही करू शकत यार. कसा तो कसा करतोय असं वाटेल ते. नाही, न्या ना नाही, नाही, मला. प्रसाद दादा आहे बघा. मला वाटतंय भाऊजी नंतर ताई पण थोडी थोडी प्यायला लागली आहे. त्यांना समजव जरा. हा असं ते कसे आहेत दादा प्रसाद दादा हो, कसं हो, हो. आहे? काय जा थांब सांग थांब त्यांना. थांब. ताई अगं काही काय बोलतेस तू? काय बोलले? हे भाऊजी कसं काय प्रसादोकांच्या जागी बसणार? काही का 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 का? काय नाही काय हरकत आहे बसायला त्यांच्या जागेवर मी बसू शकतो. ते चांगलं करतात प्रसादोकांचं म्हणजे काम. तर करतात ना काय तर सगळं बोलतात तिकडे मला सगळं येतं. हो? हो. बोलता काय आहे करून दाखवा ना. मग काय मला काय असं काय ना. खूप खूप प्रेमाने निरखून बघतात ना हे. बारकावे माणसात टॅलेंट खूप आहे पण कोप नाही कोप नाही, भेटला. कोप. स्कोप नाही वा मिळाला. छान छान. झाले प्रसादोक झाले. नाही अजून आहे. अजून हा एवढाच नाही एवढंच नाही, अजून आहे. सगळं आहे ना. अजून आहे का टॅलेंट आहे. टॅलेंट सगळं आहे. ए, 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 हे काय करताय? सेफ्टी पण असते ना त्यांच्या बरोबर. अहो कोणी सांगितलं? शेंगदाणा असलं चपटी असतं ना. काय कसलं? अहो गप बसा. नाही काय अफवा पसरवता ही काही काय? आणि मुळात शेंगदाणे खाल्ले म्हणजे हास्यरसिक म्हणता येत नाही. हा तेवढंच नाही सगळं येतं मला. चांगलं येतं त्यांना. बसून इथं येतात नाही कलाकारांना शिमिटी मारायची ती पण मला मारता येते. हो आणि तिथं जातात असं खाली बघतात कायसा आणि असं वाचून बोलतात तर सगळं येतं मला. एक मिनिट वाचून बोलतात म्हणजे? एक कमेंट नाही काय देतात ते वाचून देतात ना. कोणी सांगितलं तुम्हाला? कुणी म्हणजे वाचून बोलतात ते कोणी सांगितलं? उत्स्फूर्तपणे बोलतो दादा. हे, तिला बोललो होतं ना त्यांना सुचूच शकत नाही उत्स्फूर्त असतात अरे, सगळं. अहो सुचत म्हणजेच उत्स्फूर्त बोलतात. असं प्रसाद तो सरांनी एवढा सगळं सुचत हा काय प्रश्न आहे म्हणजे? नाही तर बिजी असतात ना त्याच्यामुळे एवढा वेळ आहे त्यांना सुचायला असं. भाऊजी नाही तुमचं त्यांना म्हणणं समजव- बरोबर समजवूया आहे. मी ना. हा, सांगते. वा छान. भाऊजी बस भाऊजी एवढे वायबर नका
हायपर नका हो म्हणायचंय तुम्ही बसा. हे बघा भाऊजी कसं आहे ना, ते प्रसाद ओक सर आहेत ना, ते बिझी असतात पण ते स्किट बघतात आणि त्यांना त्या त्यावेळी जे जे सुचतं ना स्पॉन्टेनियसली ते बोलतात. ते असं लिहून वगैरे नाही देत त्यांना. ऐका ना, तुम्ही मला बसवा त्यांच्या ठिकाणी. मला सगळं येतं वहिनी, सांगा त्यांना, देवा शपथ. म्हणजे मला तुम्ही ठेवलं नाही फायर म्हणजे ना असा स्पायसी होईल तुमच्या कमेंट, सगळे हॉट होतील का नाही. आणि खरं सांगू, आम्हाला माहिती आहे म्हणून ना त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसतं पण ते बोलू शकत नाही. काय बोलू शकत मला काय माहिती दिसतं? ते हे बोलायचंय ना ते डोळ्यात दिसतं त्यांच्या, पण ते बोलू शकत नाही. अहो पण काय म्हणजे त्या कमेंट असतात त्या, पण मी बोलू शकतो. मी कसा तिथं बसलो ना, मी बरोबर बोलून कलाकारांना. ते कसे म्हणतात, वा छान. मी काय बोला माहितीये काय, स्किट बघितल्यावर वा घाण. मला समजव मला समजव. नाही समजाव काय, जर स्किट बरोबर झाले संधकवी नाही काय 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 बरोबर तुला कळतं का? ते हास्यरसिक आम्हाला संकवला बसतात तिथे, प्रोत्साहन द्यायला बसतात तिथे आम्हाला इथे. बोलता वाय तुम्ही. नाही नाही एक काम ह्यांनी आपलं काहीतरी ऐकतो म्हणून बोलत चाललंय. भाऊजी बसा वायबर हो नका अहो, कसलं व्हायबर, तुम्ही बसा तिथे. हो, पण अरे, आवाज आपले घेऊन आले तिकडे कुठला तरी टॅलेंट भोंगा. आहे, टॅलेंट आहे पण खूप नाही. बरं भाऊजी ठीक आहे ते ना, मी काय म्हणते त्यांच्या मी करते ना सई तामणकरच्या जागी. मग मला द्या, सोपं आहे काय नाही. माझी काही गडबड झाली ती ही सांभाळून घेईन. मूर्ख आहेत, समजव यांना, समजव जरा. मी बोलते बोल. मग ऐका ना माझं, मला द्या ना सईच्या, मी चांगलं करेन. पण सईच्या जागी का बसायचंय? कारण मला पण माकड चावलाय ना. मला हास्यरसिक बनायला हा काय क्रायटेरिया आहे? काय काय मला वाटतं तेवढं सोपं नाहीये ते, कळलं? मग मग मी का मग सोनाली कुलकर्णी येतात ना सईच्या बदली, त्या चालेल केली तरी त्यांचं पण मला येतं येतं. करता. मला वेगवेगळे आवाज पण काढता येतात. मी सोनाली कुलकर्णी करू? अरे करू काय, करून दाखव त्यांना, त्यांना कळणार आहे दाखव काय. काय? मग समीर अप्रतिम रे. कोण आहेस तू, काय असतोस? मला आवडेल हा तुझी शिष्या व्हायला. मी येईन तुझ्या शिकवणीत, उडत उडत येईन. काय करू रे मी तुमचं, खरंच. येता का नाही मला? आवाज बदलू शकते मी. इतकं सोपं वाटलं तुम्हाला? नाही आहे काय? तर आवाज बदलला म्हणजे सोनाली कुलकर्णी बनता येत नाही. त्यासाठी मध्ये मध्ये उकडीचे मोदक वाटावे लागतात. प्रसाद नको, काय आज बघ काहीच नाही मिळालं. नको आज नको. आय एम सॉरी, मी ह्यांच्यामुळे काहीतरी बोलायला लागलो. नाही हे नको, प्लीज बंद करा, थांबवाय. मी देते उकडीचे मोदक. नको, थांबवा. मी काय म्हणतो, ऐका ना, त्याच्यापेक्षा एक काम करा, तिकडे आम्हाला हास्यरसिक नको. नको. मग प्राजक्तच्या मालाच्या ठिकाणी मला घेऊन बसवा ना. हे काय काय चालू केलंय भाऊजी सकाळी? बसा हो. काही नाही, काय मी गावाकडे स्त्री पार्टी रंगवतो, मला जमल तर सगळं. काय ते करायला काय आहे? ना, बोलताय काय? करून दाखवा प्राजक्त. ते करून दाखवते का? तुमच्या टेन्शन वरची मात्रा महाराष्ट्र हास्य जत्रा. मला येतं सगळं. हा प्राजक्ता माळी केलात की अल्लू अर्जुन केलात? हा, चुकला आहे काय हा? मग हिला पण चांगलं येतं. मला पण येतं प्राजक्त माली. सोपं आहे, मी करते काय सगळं. सोपं आहे? ती आमची एकमेव अँकर आहे जी टेलिप्रॉम्प्टर न बघता सगळं पाठ करून बोलते. हिला पण येतं सगळं न पाठ करता. सांगून दाखव काय ते बोलून. मला पण येतं, बोलू काय? बोलून दाखवत. मनोरंजनाच्या होलीमध्ये विनोद घालायला आली तुमच्या टेन्शन वरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. न त्या होलीमध्ये जलून खाक व्हायला तयार आहेत हे सगळे रती महारथी. आणि या विनोदवीरांना खालून वरून कौतुकाचं तूप लावायला तयार आहेत हे दर्दी हास्यरसिक. हे काय 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 कोणी लिहिलंय? हे मी लिहिली नाही स्वतः. छान लिहिलंय ना. काय लिहिलं? काय काय लिहिलंय? खालून वरून तूप लावायला हे तयार आहे. हे काय लिहिलंय? अरे हा हा, काय वाईट आहे काय? मग तुमच्या नवीन सीझन साठी सुद्धा मी लिहून ठेवलेत लिंक. दुसरं लिहलंय ते दाखवते. बोलून दाखव, ते दाखवते. बोलून दाखव. मनोरंजनाच्या उन्हाळ्यात विनोदाचं घामोलं घेऊन आले तुमच्या टेन्शन वरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. न या विनोदाच्या घामोल्यांना खांजवायला तयार आहेत हे हास्य मर्जती महारथी. आणि या विनोदाच्या घामोल्यांना कौतुकाचा आमसूल चोलायला तयार आहेत हे हास्यरसिक. मी पाया पडतो तुमच्या, थांबवा आहे. आता हे पण नाही. गप्प बसा.
कायच नाही उद्यापासून लावलंय आपला सई तामणकर बनायचंय, प्रसाद ओक उद्या बोला मोठं गोस्वामी बनायचंय. नाही नको काय म्हणालो आता काही नाही अरे का 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 म्हणजे काय गोस्वामीनी मोठे तर दिसतात कुठं आम्हाला दिसायचं लोकांना हे नको तर नुसतं ऐकायला येतात दिसतात थोडी आम्हाला असणारे नाही दिसणारे बनायचे तुम्हाला दिसायचंय. हा दिसायचं आम्हाला मागचं नको म्हणजे दिसणार हा, पाहिजे. दिसायचं हा, आम्हाला ठीक आहे, आहेत 2 जण आहेत त्यांच्या बदले आपण तुम्हाला हा, कोण पण असू दे आम्हाला काय चालेल कोणी ना? जागा भरून आम्हाला दिसायचं कोण आहेत भाऊजी पहिला प्रभाकर मोरे आहे. सोपं आहे करायला, हातावर लिहून आणायचं नाही ते वाचायचं. हा? आणि दुसरी काय नम्रता संभेराव, फक्त आवाज बदलायचं, थोडंसं कॅरिकेचर केलं की झालं. येतं त्या दोघांना काढतो, तुम्ही दोघं या. नको बाई ती चांगली नाही, नाही, talent आहे. काढायचंय तिला. पोटावर पाय धरतो. आळ बघतोय. आम्ही जातो. ये ना हे. त्या दोघांना काढतो है ना? माणूस आहे. परफॉर्मन्स मला आवडलाच आहे, पण मला हेही खूप आवडलं. इथून पुढे असंच करणार मी. मजा आली. धमाकेदार परफॉर्मन्स आणि कॉन्सेप्ट सुद्धा. येस प्रसाद दा. प्रभाकर ये. खरंच ये. अरे खरंच. तर मग मी येतो. बहारदार. मज्जा आली, खूप मजा आली. ते चपटीचं एडिट करता येईल का? वा वा बहारदार. वेगळा वेगळा प्रकार होता, पण मजा आली, खूप मजा आली. थँक्यू दादा, थँक्यू. सोनाली ताई. फार गोड वाटलं. प्रभाकर फार छान, विलक्षण. म्हणजे प्रसादच्या खुर्चीवर बसायचं धाडस, प्राजक्ताची नक्कल करण्याचं धाडस, काय म्हणजे फक्त तूच करू शकतोस, तूच तो. फार छान. मग तो जो आवाज होता त्यातून एकदम सोनाली बनलं ते मला जोरदार आवडलं. कुठून कुठे, फार गोड. थँक्यू ताई. व्हेरी नाईस. वा 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 वा. मंडळी, गाणं पोपट सुमारिया चौघुलिया यांना फायनली मिळाली आहे घसघशीत सुपारी. त्यामुळे सजवा हास्याची सुरेल मैफिल अनुभवण्यासाठी आणि तिचा आस्वाद घेण्यासाठीच मंचावर आमंत्रित करूया आपल्या अवली कलाकारांना. वाट वाट चल, वाट वाट हरवतो तुला, हरवतो ना बाई. मागचा डाव लक्षात ठेव. ये ना ये चल घे. पोलीस आले. नाही आलं कोण, नाही आलं कोण, कोण नाही आहे. दरवाजा वाजलाय. शांत डीडी. कोण नाही घरी आहे, घरी आहे, कोण नाही घरी आहे, घरी आहे. घरात आहे आपण. 15 लोकांना मारले मी. या, या. कोण आहे? नमस्कार, मी गाणपोपट सुमारिया चौघुलिया. हॅलो गुरुजी, गुरुजी या ना घरात. या गुरुजी या. गुरुजी आपल्याच घरात कुठं पण बसा. बघितलंस गुरुजींना किती मान आहे बाहेर ते. बरं दत्तू, मला सांग, तुला मैफिल माहिती आहे का? हो, नाक्यावरचा बुर्जी पाववाला. तू मायकल, मी मैफिल म्हणतोय, तू ऐकत जा ना बाळा. एवढी काय घाई आहे तुला? मैफिल, तुला मैफिलच माहिती नसेल म्हणजे तुला खाजगी मैफिल सुद्धा माहिती नसेलच. खाजगी मैफिल म्हणजे हे बघ, हे आहेत ना इकडे 4-5 जण ज्यांनी आपल्याला इथे बोलवलेलं आहे. हे सगळे त्यांच्या घरात बसणार, आपण त्यांच्या समोर जाऊन त्यांच्यासाठी खास आपली खाजगी मैफिल करणार, आपली कला सादर करणार आणि ते खुश होऊन आपल्याला दौलत जादा करणार आपल्यावर. वा 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 वा. बघ, निरीक्षण कर, मैफिल कशी असते ह्याचं निरीक्षण कर. हो पंडितजी. ये. नमस्कार. गुरुजी नमस्कार. नमस्कार. पाया पडतो गुरुजी. अरे नाही नाही नाही, बस बसा ना गुरुजी. हो. बसा. ते गाणं उपट तुम्हीच ना? गाणं उपट नाही,
गाणं पोपट पंडित स्वराधीश सुमार या चौघुले माझं नाव. चहा पाण्याचं बघा सोय करा यांची. नाही नाही तसलं काही मला काही गरज नाही त्याची. नाही नाही सरबत थोडंसं घ्या की. हा आणा तुम्ही, तसं आणा. काही हे नाही म्हणजे 22 वर्ष मी गेली संगीताची सेवा करतोय. ते नका सांगू. हे माझा डेडी आहे. कोण आहे? माझा डेडी. डेडी वेगळंच नातं आहे. हे कुठलं नातं आहे? फादर फादर. अच्छा अच्छा. ओ हो वडील नमस्कार. नाही लक्षात नाही, हरकत नाही. नमस्कार. माझा डेडी आहे. बरं बरं बरं. काय झालंय थोडासा आजारी आहे तो, प्रॉब्लेम झालाय अच्छा जरा. अच्छा बरं बरं. आजारी. त्याच्यासाठी तुम्हाला मी इथं बोलावलं. बरं बरं हरकत नाही हरकत नाही. हो हो. तुम्ही काय मी तुमचं लय ऐकलंय म्हणजे खरंच नाव तुम्ही लय भारी गाता. तुम्ही असं म्हणजे गायला की म्हणजे पाऊस बिऊस पडता आग बिग लावता. हा म्हणजे तसं आहे, एवढं अगदी नाही पण आहे, संगीतात तशी ताकद असतेच. त्याच्यासाठीच मी तुम्हाला या. द्या द्या द्या. नाही मला नको. 22 वर्ष संगीताची सेवा केल्यामुळे मी आवाजाला जपतो. द्या द्या, मला काय प्रॉब्लेम नाही, द्या. बासुंदी बासून दे. आमच्या डेअरी आहे ती ना, डेऱ्या 20-25 डेअरी आहे ती, दूध असतंय घरचं, त्याच्यामुळे पाहुण्यासने आम्ही बासुंदीच देतोय सगळ्यांना. मला एक ग्लास बासुंदी द्या ना. नाही भाई, हे आता नको नको बोलले. नाही पण आता पाहिजे ना मला. ए द्या गुरुजी. दे, दे, दे. आहे ना, द्या गुरुजींना, घ्या, 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 हाय, हाय. द्या, घ्या, घ्या गुरुजी. हाय, हाय, हाय. वा 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 वा. हा, पी पी. काय झालं गुरुजी? पंडितजी गुरुजी काय झालं? पंडितजी काय 8 वर्षांनी पहिल्यांदा पितोय बासुंदी. कधीच नाही मिळाली मला. घ्या घ्या घ्या. गणेश. या प्या बासुंदी निवांत पे. बरं वाटलं ना? शरीरात गेली बासुंदी. बरं वाटलं ना? छान वाटलं. चांगले असते बासुंदी पेलेलं म्हणजे. प्या प्या. सर सर हा हा तुम्ही काही सांगत होतात. हा म्हणजे बासुंदी आहे, प्या निवांत. तुम्ही सांग काय झालंय? गुरुजी थोडासा म्हणजे डेंजर प्रॉब्लेम झालेला आहे. काय प्रॉब्लेम झालाय मला सांगा. थोडासा सिरियस प्रॉब्लेम आहे. हो काय झालंय मला सांगा. माझा डेडी आहे ना, हा डेडी. हो कितीतरी महिने झालं झोपलाच नाही. माझ्याकडे काही व्हिडिओ देऊ का? अरे वाजवे ना खनखन. हे सोल्युशन देतो. कपा पसरा पी ना ते. आणि मला काय व्हिडिओ मला बघायचे. रियाज करायचा वेळ सोडून व्हिडिओ बघत बसतोस तिकडे. माफ करा तुम्ही काही सांग. लहान आहे जरा. तो लहान आहे, बासुंदी पितोय म्हणून वाचला बरं का. हो नाही नाही ते लहान आहे. विसरून जा. हा तर माझा डेडी बरेच महिने झालं झोपलेला नाही. बरं. मग डोळ्याला डोळाच लागत नाही त्याचा. 7-8 डोळे उघडच असतात त्याचं. थोडस म्हणजे 5-6 मिनिटांनी समजा डोळा बंद केला नाही हा. लगेच दचकून उठतोय. हो हो हो. त्याला कळत नाही, इकडे तिकडे बघायला लागतोय. त्याला शुद्ध राहत नाही, त्याला झोपच लागत नाही. त्याला काय सांगताय काय. हो डेंजर अवस्था आहे त्याची. अरे बापरे सिरियस प्रॉब्लेम दिसतोय हा. एक तर माझी आई नाही. आई झाले ना 12 वर्ष. तुम्ही काय रडताय? मला सांगू दे ना. तुम्ही रडायला लागलं की आम्हाला पण येतं भाई. रडायला येतं भाई. ऐका ना गुरुजी, काय म्हणलं नागेश पोपट ना तुम्ही? नागेश पोपट कुठून आणला? गाणं पोपट पंडित सुमार याचं नागेश पोपट. गुरुजी पाया पडतो. नाही नाही हे बघ पाय नाही पडायचं. ह्यांना झोपवा. तुमच्यामध्ये ताकद आहे, ह्यासनी झोपवा. म्हणजे मी हे बघा आई नाही तेव्हापासून ह्यांनी मला वाढवलेला आहे, मोठा केलेला आहे. एकुलता एक डेडी आहे माझा. हा आमचे काय मग आमचे काय काम काय इकडे असं एक्झॅक्ट काम जर सांगितलं तर मग आम्ही त्याच्यावर काम करू नाही का. सारखं बघू नको रे याच्याकडे. स्वतःची पहिल्याच माझ्याकडे बघ. थांब जरा. हा तर ती पोपटाची गाणी तुम्ही गाता. पोपटाचं गाणं. अहो गाणं पोपट पंडित सुमारिया चौघुलिया. हा ते कोणी पंडितची म्हणा तेवढं बरं पडेल. तुमचं कळलं मला. बरं बरं. ही पोपटाची मिरची कोण आहे? मी यांच्या कुल्लू गुरुतला शिष्य आहे. कुठला कुल्लू गुरु? गुरुकुल आहे ते. कुल्लू गुरु कुठला? अरे नीट म्हणायला शिक रे. तू फी दे रे. 6 महिन्याची फी पेंडिंग आहे. फी दे आधी मला. सॉरी 28 रुपये महिन्याची फी आहे तरी सुद्धा देत नाही. 6 महिने पेंडिंग. सॉरी फी दे मला. बापाला दे फी दे मला. सॉरी
रुपये फी तरी देत नाही हा, लहान आहे. लहान आहे, जाऊ दे. बरं, माझी ओळख झाली हा. हा पण ही डोबळी मिरची कोण आहे हा अरे नाही लहान आहे तो सॉरी अरे अक्कल आहे का तुला बिंबीत गोळी घालतील आणि काढतील जवळून कुठून तरी गप्प बस. बस. हा, माफ कर लहान आहे जरा बेटा समळून बोलायचा. होय. डेडी आहे आपला त्यो. जेवढी बासुंदी पेलाय ना त्याच्या डबल बाहेर पण काढू शकतो मी. हा? समळून बोलायचं. होय नाही माफ करा तुम्ही काही तुम्ही सांगत काहीतरी मला माहिती आहे संगीतामध्ये ताकद असते. तुम्ही गावा काहीतरी. नाही तुम्ही बरोबर बोला मला- संगीतात ताकद असते संगीतामध्ये तुम्ही म्युझिक थेरपीचं नाव ऐकलं असेल हा. अनेक असाध्य रोगांवर त्यांनी नियंत्रण मिळवलेलं आहे हा. आणि माझी गायकी तेवढी आहेच की मी यांना झोपवू शकतो हा, झोपवा ह्यांना. हो, म्हणजे पंडितजी गायला लागले की मी झोपतो पण कुत्री उठतात आणि भुंकायला लागतात. तुझ्या 34 रुपये फी करतो आता नाही, या महिन्यापासून नाही, 34 नाही, रुपये बस, गुरुजी, असं- वाढवली 4 रुपये वाढवले मी आता चल गुरुजी आम्ही रस्त्यावर येऊ ना गुरुजी या रस्त्यावर 28 रुपये फी असून 6 महिन्याचे देत आहे नंबर दे वडिलांचा माफ करा जरा हा तुम्ही काळजी करू नका मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्ही आता जे मगाशी म्हणालात की ते हा अचानक दचकून उघडे उठतात दचकून उठतात. तसे का उठतात त्याचं काय कारण असावं कळणं झालंय तुम्हाला सांगतो डॉक्टरांकडे हा. नेलं. डॉक्टरनं त्याच्यावरची सगळी गोळ्या औषधं दिली ती हा. पण काहीच होईना झालंय. डॉक्टर म्हणला ह्यांना झोपवा. हे जर झोपला नाही तर हार्ट अटॅकनं मारणार. तुम्ही करा काहीतरी गुरुजी. मी नाही, होय. तसं हे कॉन्ट्रॅक्ट किलर होता आधी. कोणाचा कॉन्ट्रॅक्ट किलर होता आधी. कॉन्ट्रॅक्ट किलर म्हणजे मग ते कॉन्ट्रॅक्ट घेऊन समोरच्याला उडवतात ना ते. हा. आमचा धंदा आहे तो. अरे पण तुम्ही डेऱ्या म्हणालात ना आता डेऱ्या तबेले बिबले ते नाही ते दाखवायला आम्ही माणसांना उडवतो ना. आमचा धंदा आहे तो. आधी मला सांगितलं चाकू कटेली नाव ऐकलंय का? चाकू कटेला बब्बू टपलू गँगला उडवलेला तो 22 जणांना तेवच आहे हो. पंडित माझा डेडी पेपरात लय गँग उडवले त्यानं. पण ह्याची अवस्था बघा आज कशी झाली आहे. दिसण्यावर जाऊ नका बारकी चोर बॉडी आहे. तू बाकीचे लोक समोरनं वरनं खाली मारते की नाही. ह्यो खाली बसून घुसावतो आणि चाकूला धरून उभा राहतो. फर जरा संद कट असा वार फेमस आहे ह्याच्या नावानं. हो पंडित आमचे डॅडी डेंजर आहेत. पोलिसांच्या 6 एन्काउंटर मधनं वाटलेत ते. समोरच्या गँग पासून 12 वेळा सुटले तर डेंजर माणूस आहे. पण अवस्था बघा ना कशी झाली. झोप लागत नाही ह्याला गुरुजी. झोप लागली की लगेच करून उठतो. येईल का तो मारल का काय कळत नाही. तुम्ही काहीतरी करा ना. तुम्ही काय गुरुजी तुम्ही गावा गाणं पण याला झोपवा ना कोण 18 मारले 18 पाच पळाले. झोपा तुम्ही. झोप. मी एक साधी सुधी मैफिल इकडे करायला आलो होतो हे काहीतरी वेगळंच आहे बघा कशी अवस्था झाली आहे. हो बरोबर आहे किती पैसे पाहिजे तुम्हाला? किती पैसे पाहिजे तुम्हाला? आता जे पैसे ठरलेले आहेत मानधन म्हणून ते 90 दिवसात दिलेत तरी काही हरकत नाही म्हणजे तसा काही प्रॉब्लेम नाही आहे मला जेवढे पाहिजे तेवढे पैसे घ्या. पाहिजे तेवढे म्हणजे जे ठरले त्यापेक्षा मी जास्त मागू शकतो म्हणजे किती पाहिजे तुम्हाला? बघा म्हणजे मी तसा तर मी सॉलिड मागतो म्हणजे मी तसा टॉपचा पंडित असल्यामुळे किती पाहिजे तुम्हाला? मग बघा मग तुम्ही म्हणाल ए बाबरे हां पंडितजी किती पैसे पाहिजे तुम्हाला? 1200 रुपये माझे 100 रुपये ऍड करा. ते कशाला पाहिजे काय मी 1200 सांगितलेत आणि 700-800 वर आपण तोडायचं डील एवढं ठरलंय. मला कळतं ना कसं असतं ते. आधी जास्त सांगे. 100 रुपये तुला कशाला पाहिजेत? चिंकीच्या मोबाईलला स्क्रॅच गार्ड घ्यायचंय मला. वाचवे नाही गाड द्यायचा आहे स्किनची मला माफ का जरा पण मी नाही 1200 रुपयाच्या खाली एकही छदाम मी कमी करणार नाही. सॉरी मी टॉपचा असल्यामुळे 1 कोटी दिली. नाही 1 कोटी मी 1200 म्हटलं ना 1200 पंडितजी 1 कोटी म्हणालात तुम्ही? 1 कोटी दिले. अगा का हा 1 कोटी दिले रोकडा. हा रोकडा आहे हा चालते पोरं घेऊन येत आहेत. 1 कोटी आहेत ऍडव्हान्स.
जर तुमच्या शांत सतत पाडतात. पैसे टाकू नये असं. ॲडव्हान्स आहे. ॲडव्हान्स दिलात तुम्ही मला? हो हो चालेल चालेल ठीक आहे. गाणंच म्हणायचं ना? तुमच्या गाण्यामुळे जर पप्पा झोपले हां तर तुम्ही घरी हां पोरं पैसे घेऊन घरी येणार. चालेल ओके. आणि जर का पप्पा नाही झोपले हां 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 उद्या जवळनं सूर्य बघाल. जवळनं सूर्य बघाल म्हणजे? यम जाता जाता घेऊन तुम्हाला जाणार आणि रेडा तुम्हाला सूर्य दाखवणार. नाही मी करतो. एवढ्या पैशांसाठी तर सगळ्यांना एकत्र मी मांडीवर झोपेन, तेल बिल घालून मसाज बिसाज करून मी सगळं करेन. तसा इश्यू नाही आहे. गुरुजी 1 कोटी दिलेत. होय 1 कोटी गेले. होय माझ्या डॅडीला झोप. हो काळजी करू नका मी आहे ना. काय पण होय होय होय. नाही 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 हे पाया नाही पडायचं. पाया नाही पडायचं. मी आहे ना. हो, जरा तुमच्या डेडींना इथे घेऊन या. डॅडी डॅडी या. डॅडी या. इथे बसा. बस बस. काय नाही आता गाणं म्हणणार आहे ते झोपायचं. झोपायचं आता. हा? नंतर दे मला हे हा टाकाचे. निवांत चला. काय म्हणला संतोष पोपट ना तुम्ही? अरे अरे हे सांगा ना त्याला. नाही भिऊ नका भिऊ. खाली घ्या डेडी खाली घ्या. ती काय नाही खोटी आहे. खोटी आहे काय नाही होणार. सुरुवातीला खरी दिली होती आम्ही गमतीमध्ये 2-4 पाहुणे उडवले त्यांनी. पाहुणे एवढं काय बोलताय? लय डेंजर माणूस आहे तो. समोरची गँग अटॅक करते की नाही झाडावर पाणी मारतो तसा बंदूक फिरवतो. असेच 5-50 मारतात. मागच्यांकडे बघत पण नाही नुसती गण मागं करतो 2-4 पडलेले असतात. काय सांगताय? लय डेंजर याडा नेम. बापरे. पंडितजी याडा नेम आहे. मग आजची मैफिल रंगणार की भिजणार? काय नाही भिऊ नका. वाजून फनकन. पैसे दे इकडे सगळे माझे. हो पंडित. एक पैसा देणार नाहीये तुला. ओ गुरुजी 1 रुपया वाढवतो की नाही बघा. वाढवू 1 रुपया फीचा? पंडितजी चला सुरू करायचं. हो मी सुरू करतो. नमस्कार डॅडी. 1 कोटी मिळून द्यायचं तर मला झोपायचं छान छान. काय शिकवलंय सुरुवातीचं? डोळे बंद. नाही झोपले नाही झोपले. अरे थांब ना बाबा. थांब 1 मिनिट तर जाऊ तर दे ना आवाज तिथपर्यंत. थांब जरा. नाही थांब ना. असं कसं होईल? काहीतरी वेळ द्यायला लागेल ना मध्ये. थांब ना जरा तू. नमस्कार डॅडी. पंडितजी अहो गुरुजी काय करताय गुरुजी? डॅडीला झोपायला लागलं तुम्ही काय झोपताय? लई ताकद रे म्हाताऱ्यात. म्हातारा डेंजर आहे. बापरे. जोरात मारला हो त्याने. मी त्यांना निद्रा नावाचा एक नवीन राग मी काल शोधून काढलेला आहे. गुरुजी हे बघा तो राग मी 3-4 मिनिटात झोपतात सगळी लोक. ह्याने हे मारला हो. शांत सॉरी गुरुजी माफ करा. सॉरी ओके हा ओके. डेडीसनी गाणं नाही आवडलं ना की मारतात ते. अरे पण हे तुम्ही सगळं आधी का नाही सांगत मला? असू द्या परत गाणं म्हटलं नसतं ना. फुकटची खाल्ली ना मी. परत सुरू करा. परत डेडी कुठलं गाणं ऐकायचं तुम्हाला? कवाली कवाली म्हणा. कव्वाली? हा कव्वाली. कव्वाली झोपायच्या आधी ऐकत नाहीत गाणं. कव्वाली गाणं असं असतं ज्याने ऊर्जा निर्माण होते आपल्या शरीरात. कव्वाली नसेल वेगळं काहीतरी असेल. लेडीजने कव्वाली ऐकायची. मी पण कव्वाली मला नाही म्हणता येत कारण मी हे आहे ना शास्त्रीय संगीत माझं हे असल्यामुळे. म्हणा कव्वाली. कव्वाली नाही. 2-3 राग आहेत. कव्वाली म्हणायला हरकत नाही आहे मला. कव्वाली म्हणायची. नाही हे मी कधीच नाही म्हटली रे कव्वाली. सुरू करा. होय मी करतो सुरू करतो.
बोला बोला. तू मला मदत करशील? कव्वाली माहिती आहे का तुला? कधी ऐकलेस का? नाही चेहऱ्यावरूनच कळलं नाही ऐकलं. थांब जरा. नमस्कार डॅडी, तुमच्या हातात आहे सगळं. म्हणा ना. आई मुकल्मल इस जहां में उस मन के सामने आया है मोरे. आज जवानी के पर्दे में पर्दा में पर्दा 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 शामियाना ए आशिकाना के पैमाना के. ओए किधर है? इधर है. इस जुनून के कन्ने में जाके इस गुलाल पे सामने आके हाय हाय किधर जाता है? मैं तो इधर है. जाके ओए इधर है. आज मेरा महीना है मिलनो मुझको वहाँ जाना है. ये तो सोता नहीं बुढ़ा मेरे को घर पे जाना है. मेरे को घर पे जाना है. मेरे को घर पे जाना है. इसके सामने मोहम्मद अजरुद्दीन सामने मिलो जाके. वडिलांनी याऊ आणून आणलाय कव्वाली. झोपले. बाई बाई डॅडी झोपले. कोण नाही डॅडी. कोण नाही. घरात आहे. घरात आहे आपण. घरात आहे. उठा उठा. 10 मारले. उठा उठा डॅडी. उठा डॅडी उठा. बसा बसा. अटॅक झाला. नाही डॅडी नाही. झोपला होता ना डॅडी. फायर केला. जाऊ द्या भाई. खुशी झाली बाई. इथं बस. भाई जाऊ द्या आपला पोरगा. इथं बस. आणि द्या लवकर बस. भाई जाऊ द्या. पोझिशन चुकली नाही का? इथे मारल्यावर थोडा इथे गेला आणि मग पुढे. हे कसं झालं शक्य? तुझी जीव त्याचा आहे. होय बरोबर आहे. कुठं जाऊन मारायचं तेवढं ठरवलं. पण तुम्ही असं खून खराबा करू नका. ऐका माझं. मी अजून एक गाणं गातो. ठीक आहे पण हे अहो हे काय चाललंय? हे काय बघतोय यार? हे नका करू यार. मारलात तुम्ही त्याला. तुझी परत गाणं गावानं तर मी त्यांच्या गातो. मी पुन्हा गाणं गातो आणि मी कव्वाली ते कव्वाली ऐकून झोपतात ना. हे चल रे बा. आता कव्वाली नाही. नाही मग अशी झोपले ते कव्वाली ऐकून. आता दुसरं गाणं म्हणायचं. दुसरं का? आपण डॅडींना व्हरायटी लागते. ह्यांच्या मराठी लागते. अरे बापरे. अरे म्हणा डॅडी काय ऐकायचे तुम्हाला? राजस्थानी अंगाई. ओ डॅडी राजस्थानी अंगाई म्हणा. अरे राजस्थानी अंगाई नाही आहे तो मला म्हणायला अरे लागेल. मी का म्हणू राजस्थानी? अहो मी शास्त्रीय संगीत गातो. डॅडींची आई राजस्थानी होती. अरे त्यांना तेच गाणं ऐकून झोपवायची बरोबर आहे. राजस्थानी. हो बरोबर आहे पण मला न येणाऱ्या गोष्टी तुम्ही का मला सांगताय? तीच तुझी डॅडींना राजस्थानी गाणं ऐकायचं अरे म्हणायला लागेल. नाही येणार मला राजस्थान. अरे सांग ना तू यांना राजस्थान. म्हणा. अरे नाही. मारा हिवडामा मारा हिवडामा उंटमा बधारो रे मारा हाने मा
मा उंटमा पधारो रे हारा नंद लाला सुईना माटे जाओ रे मारा हा होईना माटे रे तरे निंबोणीच्या झाडा मागे पाडस झोपलं निंबोणीच्या मागे पाडस म्हारा झोपलं हाना भाना ना भाना हो, हो. हा, हा. नाही नका चला येतो चला पप्पा येऊ काय वा 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 कहर कॉन्सेप्ट कहर परफॉर्मन्स अशी कव्वाली आणि राजस्थानी अंगाई पुन्हा होणे नाही फार मजा आणली माझ्याकडून पण वा 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 अरे तुला टाळी दिली आणि तू त्यावेळेला नेमके डोळे भेटले होते तर एकदा टाळी देऊन टाक मला इकडे घे टाळी देऊन टाक मला इतकी हसशील असाही पचका होतो दादा तुझा जोरदार टाळ्या बहारदार परफॉर्मन्स खूप धमाल आणली वा 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 प्रसादा मैफल रंगली नाही भिजली पण नाही मैफल वाजली आणि गाजली हा 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 विशेष कौतुक सावत्या तुझं त्या रोलचा सिरियसनेस जर तू सोडला असता तर मजा आली नसती येस येस तो इतका पकडून ठेवला असतो बापाबद्दलचं प्रेम बापाबद्दल वाटणारी काळजी आणि हा झोपत का नाही ते जर का तू वरती नेलं नसतंस तर पुढच्या फियास्कोचा काही मजा त्याची आली नसती त्याची त्यामुळे तुला 100% मार्क येतात थँक्यू सर मंदार बने कॅरेक्टर तुमची मस्त दत्तू तुझंही कॅरेक्टर मस्त अरुण काय काय कॅरेक्टर पकडलं होतंस मित्रा वा 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 म्हणजे तुझ्यासारख्या नटाला मोह होऊ शकतो कुठेतरी पंचेस काढायचा तो जरा सुद्धा तू होऊन दिला नाहीस त्या वेडेपणात गेलेला तो माणूस तो असा उभा केलास तू आज अरुण क्या बात आहे यार क्या बात समय तुझ्याबद्दल बोलायला माझ्याकडे शब्द नाहीत मला तुझं हे काय कुल्लू गुरु जवळून बघायचं कुल्लू गुरु सोनाली ताई अप्रतिम हा एकच शब्द आहे फार मजा आली आणि फारच सुंदर व्हेरी नाईस मंडळी आपल्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग आज करणार आहे एका गाण्याची कोरिओग्राफी त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचं तालेवार सादरीकरण अनुभवण्यासाठी जे घेऊन मंचावर येत आहेत अर्थातच कल्याणची चुलबुली शिवाली परब निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत आणि खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत ए टेम्प्या अरे नको ना रे चमकाडू ते मोबाईलच्या डबड्यात ठेव ना ते अरे टेकडीवर बसलेली महाराणी त्या मॅडम येणार आहे डान्स शिकवायला त्या जसं सांगतील ना तसं करा आणि लक्षात ठेवा कॉलेजचं गॅदरिंग नाही बरं का आपल्या गावचं जे स्वच्छता अभियान आहे त्याच्यासाठी हे गाणं करतोय आपण आज रिहर्सल आहे उद्या शूटिंग आहे रिहर्सल मध्ये असा दणका करून टाका बुवा पण ती रिहर्सल करण्यासाठी शामभाऊ त्या कोरिओग्राफर आल्या पण पाहिजेत की नाही मला सांगा अरे येतील हो सर काय सेलिब्रिटी लोकांना ना थोडासा टाइम लागतो बा पण गरजच नव्हतीच ना सेलिब्रिटी बोलवण्याची आपल्या गावात आहे की नाही टॅलेंट इथल्या भूमिपुत्रांना वाव द्यायला हवा की नाही
आता गाणं कसं मी स्वतःच लिहिलेलं आहे, प्राध्यापक पृथ्वीकच लिहित आहेत आणि मग गावच्याच कुणीतरी, आता ही चेतनाच घ्या, हा गावची सरोज खान म्हणतात हिला, प्रत्येक गॅदरिंग बसवते की नाही. हो हो बरं बरं म्हणजे झालं, कल्याण झालं. आता मागच्या वर्षी तुम्ही गावच्या स्वच्छता अभियानासाठी पथनाट्य लिहिलं होतं. काय करता तुम्ही? 12 जण पथनाट्य करणारे होते आणि बघायला समोर फक्त 3 कुत्रे होते, ते पण तोंड फिरवत होते. बरं यावेळेस तुम्ही गावच्या स्वच्छता अभियानासाठी काय गाणं लिहिलेलं आहे. त्या गाण्याला समजा तुम्ही चाल लावली, हिने डान्स बसवला, तुम्ही शूट केलं, बघणार कोण? कुत्र्यांकडे तर मोबाईलचे डबडे बी नाहीये, कोण बघणार? अहो नाही बघत हो लोकांना आहे ना सेलिब्रिटी लागतात, तेव्हा बघतात ते. आणि या ज्या सेलिब्रिटी आहेत ना त्या साध्या सुध्या नाही आहेत. 10M फॉलोवर आहेत त्यांचे फिस्टावर. 10M 10 मिलियन, 1 करोड. 1 करोड लोक फॉलो करतात. 1 करोड. त्या जर म्हटल्या विहिरीत कुदी मारा, सगळे कुद्या मारतील. कुद्या मारतील? हो. एवढ्या फेमस आहेत त्या? फेमस आहेत. आपलं स्वच्छता अभियान आहे ना, त्यांच्यामुळे असं फेमस होऊन जाईल बा. अच्छा, फेमस होईल ना. हा, मग काही हरकत नाही. फेमस झालं पाहिजे, लोकांपर्यंत स्वच्छतेचं महत्व गेलं पाहिजे, त्यांना ते कळलं पाहिजे. मी त्यांना फोन करून करा. मॅडम येत आहेत. कुठे ही पाहिजे, ही एक्साइटमेंट पाहिजे. हे धरा. मॅडम हे धरा. हे तुम्ही पण हे धरा. याच्यावर स्टेप करायची आहे का? नाही, हे मॅडमच्या एंट्रीसाठी आहे. तुम्ही असं करायचंय. मुलांनो, तुम्ही इथे उभा राहा. तुमच्याकडे द्यायला मला नाही, मी हे असं करा. हा नाही, पण मी हे मुळात करा. ओ सर तुम्ही आजच कॅमेरामॅन आणला? शूटिंग उद्या आहे ना, आज तर कॉस्ट्युम बिच्युम काही रेडी नाही आमच्या. नाही, हा तुमच्या ह्याचा नाही, आमच्या मॅडमच्या BTS साठीचा कॅमेरामन आहे. म्हणजे BTS बिहाइंड द सीन. मॅडम उठल्यापासून झोपेपर्यंत आम्ही सगळं शूट करतो. बरं. त्यामुळे एवढे सगळे पोस्टर, रील आणि सगळं स्टोरी बिरी आमच्याकडे येत असतात. रेडी राहा. मॅडम तिकडनं येणार आहेत, लक्षात ठेवा. रेडी आहेत सगळे रेडी आहेत. असं करायचंय, असं करा. एक्साइटमेंट दाखवा, असं करा. त्यांना करायला सांगा. लेडीज अँड जेंटलमेन, बॉयज अँड गर्ल्स, हजरात. देखो आ गई. क्या वो तूफान है? नहीं. क्या वो सैलाब है? नहीं. मुळात बोला. अरे वो तो सबकी बाप है. वेलकम दिलों की धड़कन, मोना डार्लिंग. हॅलो एव्हरीवन, मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग. बुम बुम चिक. Yeah, you. Yeah. Oh my god. बुऱ्या इकडे जाय ना तिकडे. नंतर देतील फोटो. भाऊ एवढ्या फेमस आहे? अरे बेकार फेमस आहे, बेकार. मॅडम वेलकम. बरं का, माझा तर स्वतःवर विश्वासच बसत नाही. मॅडम तुम्ही आमच्या गावात आल्या. मॅडम माझ्या डोक्यावर टपली मारा ना. नाहीये. एकच मिनिट थांबा. मॅडम ते लहान मुलांसारखं करतायत काय? Okay, fine. मॅडम Come here, cutie pie. हाय. शामभाऊ चावीवालं माकड वाटलात आता. वाटू द्या. मॅडम आता 10-15 दिवस मी डोक्यावरून आंघोळच करणार नाही. हॅलो एव्हरीवन. हॅलो, आज मी आलेली आहे या गावामध्ये आणि आज माझ्या कॉस्ट्युमवरनं ओळखा मी कोण असते. आज मी चोर असते, कारण मी सगळ्यांना शिकवणार आहे चोरिओग्राफी. शामभाऊ या काय बोलतायत? चोर असते, चोरिओग्राफी शिकवणार? मॅडम कोरिओग्राफीला चोरिओग्राफी म्हणतात. काय कोरिओग्राफीचं स्पेलिंग CH पासून सुरू होतं, तर त्यांचं म्हणणं CH आहे तर ते च आहे, मी च म्हणणार. मॅडम इंग्रजीचे नियम पाळत नाही. पण मग केमिस्ट्री म्हणायचं असेल तेव्हा?
तिथपर्यंत ते अजून पोचलेल्या नाहीये. काही काळजी करू नका, तुमच्या गाण्यावर मॅडमनी स्टेप बसवलेले आहेत, त्या डान्स शिकवणार आहेत. वा, वा, वा. मॅडम या. मॅडम डान्स शिकवायला या 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 कोणाला शिकवायचंय त्यांनी ते जवळ आलं त्यांना हे, 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 या, 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 आम्हाला. मला जोराचा डान्स आलायचा आलेला आहे, जोराचा डान्स आलेला आहे. चला, या, 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 या. एकदम जवळ येऊ नका, एकदम जवळ येऊ नका. इकडे मध्ये मध्ये थांब मध्ये थांबा. मॅडम मॅडम या. हे चौक आहेत ना, यांचा डान्स बसवायचा आहे. आणि मॅडम मॅडम हे ना आमचे ज्युनियर कॉलेजचे मराठीचे प्राध्यापक आहेत, अमोक सर. यांनी हे गाणं लिहिलेलं आहे. हे ओके ओके फाईन. मी गीतकार आहे. आमचं जे स्वच्छता अभियान आहे ना, त्याचे मेन आहेत हे अमोक सर, आधारस्तंभ आहेत त्याचे. लाईक दॅट. ओके फाईन. मी ओके. थोडे लांब राहा, थोडे लांब राहा. थोडे लांब राहा, मॅडमच्या ओरामध्ये येऊ नका, जरा लांब राहा. ओके फाईन. मॅनेजर क्युडी पाय. हा स्पीकर ऑन करा. मी करतो स्पीकर ऑन करतो. मॅनेजर गाणं लावा. हा गाणं लावतो. तुमच्या ब्लूटूथचं नाव काय? सवंगड्यांनो. हा म्युझिक प्ले. उठा 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 जागे भा. स्टेप आहे. उठा लांब. उठा उठा हो जागे व्हा, जागे व्हा लवकर. स्वच्छ ठेवूया परिसर आपुला, ठेवू गाव सुंदर. जागे व्हा लवकर. एक मिनिट शांभाऊ काय झालं? हे कुठलं गाणं आहे? तुमचे गाणं आहे. हे गाणं नाहीये माझं. अरे 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 उठा उठा उठा, हे कुठलं गाणं आहे? उठा उठा जागे व्हा लवकर. इथून उठा उठा उठाला कुठे आलेलं आहे गाणं? तुमचे जे आहे ना ते बंगार आहे, तुमची चाल. अरे हे 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 दणका होईल याच्यावर. शांभाऊ, अहो हे गाणं मी लिहिलेलंच नाहीये. एक्सक्यूज मी मिस्टर मोमोज. मोमो चटणी लावून खा मला. मोमो आहे मी. काय नाव सांगितलंय माझं? अमोघ नाव ओके ओके सांगितलेलं माय आहे बॅड ना. माय बॅड. इथे कोरिओग्राफी करायला मला बोलवलेलं आहे ना. अरे पण हा, गाण्यात- मग मला करू दे प्लीज. त्यांना तिकडे बस. शांभाऊ स्वच्छता अभियान तुम्ही पोहोचलं पाहिजे लोकांपर्यंत सर. पण सांग. चोरस चोरस. या लांब राहा, लांब राहा, ओरामध्ये जाऊ नका, लांब राहा. ओके बावळट जमत आपण मॅनेजर हा सॉरी. त्यांना मारत त्यांना ओके. सो या गाण्यामध्ये लीडला मेन मी आहे. ओके. आणि तुम्ही चोरस आहेत. ओके. हा, हा. तर तुम्ही फक्त एवढंच करायचंय. काय जरा पुढे या, पुढे या. लांब 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 लांब. आणि ओ माय गॉश, तुम्ही असं काय करताय? तुम्ही तुम्ही घुसमिसळून जा ना एकमेकांमध्ये. आपण भेदभाव नाही ठेवायचा. मुलगा मुलगी मिसळून जा. हा ठीक आहे. एक मुलगा एक मुलगी करा. तुम्ही कसं करायचं दाखवा मला. लूज लूज बॉडी लूज. माय गॉश लूज. बापरे मंदार आवर. ओ माय गॉश, यू दाढी जी बाहेर काढायची नाहीये. जी बात मी चापटी मारती. मी चापटी मारती, मग इकडे दिसतं कुठे मारली ती चापटी. नीट नीट कर. मॅडम छडी देऊ का? नको. अरे पण ही काय? चांगलंय. मॅडम ओळ तुम्हाला. या 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 आपण चालू करूयात. पहिल्या गाण्याची पहिली लिरिक्स काय आहेत? हा उठा उठा जागे व्हा लवकर. ओ माय गॉश, हळूहळू बोला. उठा उठा हळूहळू बोला. उठा उठा जागे व्हा लवकर. मॅडम हळूहळू बोला. माय गॉश. उठा उठा जागे व्हा लवकर. नाईस नाईस नाईस. ओके ओके आय गॉट इट. तुम्ही असं करायचं करा. ओके. तर ही स्टेप कशी आहे? उठा उठा जागे व्हा लवकर. ओके एक मिनिट. ओके गॉट इट. उठा उठा जागे व्हा लवकर. क्या बात आहे मॅडम. वा मॅडम वा. क्या बात आहे. शांभाऊ, तुमचा बेसनाचा लाडू फोडीन मी. थांबा. ही काय स्टेप आहे? ही काय स्टेप आहे? उठा उठा जागे व्हा लवकरला तुम्ही झोपेतून उठवलं त्यांना.
लवकर या, या, या. सर तो लिरिकल डान्स आहे या. लिरिकल डान्स आहे हा? लिरिकल डान्स आहे मॅडम म्हणजे प्रत्येक शब्दाला असा आकार देतात अरे नाही मावळट, या मॅडमच्या मेंदूला आकार देण्याची गरज आहे. ही जी रिबीन बांधली आहे ना मेंदूवर, ती कापा, इनॉग्रेशन करा मेंदूचं. मॅनेजर ती वापरायला सांगा तिला. मॅनेजर उठा उठा जागे व्हा. हे लवकर आहे, हे लवकर आहे म्हणजे काय आहे? गाणं कोणी लिहिलं इकडे गीतकार मी आहे म्हटल्यानंतर मी लिहिलं. या तुम्ही जे कार मध्ये बसून हे जे लिहिलंय ना ते मला खूप आवडलंय. मॅनेजर 1000 रुपीज. क्लॅप्स क्लॅप्स. मी पे करतो हे कसले पैसे? बक्षीस कशासाठीचं? ऍक्च्युली तुम्ही जे लिहिलंय ना ते मला खूपच आवडलंय, कारण तुम्ही असं लिहिलंय की उठा लवकरा झोपा लवकरा उठा लवकरा झोपा लवकरा, बाकीच्या गोष्टी करायला वेळच नाही दिलाय तुम्ही. अरे ते लवकर म्हणजे लवकर नाहीये ते, तेव्हाला लवकर आहे ना. त्याला अरे शांभाऊ नाही ना शांभाऊ. उठा 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 जागे व्हा लवकर, त्याच्यात काहीतरी म्हणणं आहे ना कवीचं. Oh, like that. Okay, okay. I'm so sorry. My bad. Oh my gosh. Clap, clap, clap. चला सर बसा 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 Manager, 1000 रुपीज आणखी द्या. अजून घ्या टी पे करतो 1000 टी पे झालं. कसले पैसे येत आहेत हे मला? बक्षीस मॅडम चला. मॅडम आपण पहिल्यापासून करणार आहोत No. Second line. I don't have time. आपल्याकडे वेळ. तुम्हाला Oh my gosh. You. हा डान्सच नाहीये, हा डान्सच नाही. मॅडम दुसरं गाण्याची काय ओली आहे? दुसऱ्या गाण्याची सगळी ओली आहे, चिखल झालेला आहे. दुसऱ्या गाण्याची सगळी ओली आहे. काय ओली आहे? सगळी चिखल होईपर्यंत ओली आहे. यार शांत व्हा शांत व्हा. शांत कसा हो? उठा उठा जागे व्हा. कोण उठणार आहे याच्यावर? Oh my gosh. सेलिब्रिटी आहेत त्या. आपण डायरेक्ट ना आता कंट्रीवरच डान्स करूयात. कशावर? कंट्रीवर. काउंटिंगला कंट्री म्हणतात. काउंटिंगला कंट्री म्हणतात. मॅडम ते कंट्री नाही काउंटिंग आहे. प्रत्येक डान्स प्रकाराचं काउंटिंग कसं वेगवेगळं असतं. म्हणजे 1 2 3 4 झालं. मग कथकमध्ये 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5. मग बचाटा साल्सामध्ये 1 2 3 4 असं असतं. मग आफ्रिकन ह्याच्यामध्ये टुक 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 असं असतं. शट अप मॅनेजर, शट अप. मॅडम एक मिनिट मॅडम, सॉरी मी तुम्हाला इंटरप्ट करतोय, पण आता वेगवेगळ्या डान्स प्रकारांबद्दल आणि त्यांच्या काउंटिंग बद्दल तुम्ही जे बोललात ते सगळं तुम्हाला कसं काय माहिती? माझा डान्स प्रकारावर PhD आहे माझी. हो हां तुम्ही PhD केलेली आहे? मी PhD केलेली आहे. म्हणजे भारतीय नृत्य प्रकार आणि पाश्चात्य नृत्य प्रकार यांचा तौलनिक अभ्यास तथा नृत्य उगमापासून ते नृत्य संगमापर्यंतचे पृथक्करण, विश्लेषण आणि सांगोपांग उहापोह अर्थात राईट लेग आगे आगे लेफ्ट लेग पिछे पिछे हा प्रबंध मी आजच आता म्हणजे केलेला आहे, समर्पित केलेला आहे आणि त्याचा अभ्यासक्रमातही आता तो सामील झालेला आहे. हो मला सगळ्या प्रकारचे डान्स येतात. मला भरतनाट्यम येतं, तय्युम तत्त तय्युम तत्त तय्युम तत्त तय्युम तत्त. मला कथ्थक येतं, हा पण येतो. मला बेली डान्स पण येतो. बेली डान्सही येतो मला बेली डान्स येतो. मला बेली डान्स येतो. त्यानंतर धर्मेश सर खरं तर मी आहे, कोणाला सांगू नका. आणि मला स्लो मो पण येतो सर, मला स्लो मो पण येतो. सगळं येतं मला. म्हणजे कसं आहे, 2 प्रकारचे नृत्य आहेत ना त्यांचा संगम करण्याचा माझा एक म्हणजे त्यात मी पारंगत आहे. म्हणजे आता भरतनाट्यम आणि ब्रेक डान्स मी ब्रेक नाट्यम केलेलं आहे. कथक आणि टॅप डान्स मी टॅप थक केलेला आहे. तसं बाल्या डान्स पण येतो मला. बाल्या डान्स आणि स्लोमोचं मी ब्लोमो केलेलं आहे. तुम्हाला एक दाखवतो बघा. असं केलेलं आहे. वा सर, म्हणजे नृत्यात एवढे पारंगत तुम्ही ही ऑफबीट कशी काय पकडलीत? नाही पैसे सर. असे कितीचे पैसे मिळतात तुम्हाला? 99.5 लाख रुपये वर्षाला? नाही आठवड्याला. उठा जागे व्हा सर, जागे व्हा.
एवढे पैसे मिळतात तुम्हाला? हा एवढे पैसे? एवढे पैसे मॅनेजरचं कामच तसं असतं, म्हणजे ब्युरोक्रॅट असतात मॅनेजर म्हणजे. आमचा कितीही माठ माणूस असला तरी आम्हाला त्याच्याच हाताखाली काम करावं लागतं सर. नाही, मला आनंदच आहे तुम्ही हे सगळं करताय, पण यांच्यासाठी करताय याचं मला कौतुकच वाटतंय. एक काम करा, तुम्ही स्लो मोशन करा, मी फास्ट मोशन करतो, चालेल? तुम्ही फास्ट मोशन हा प्रकार करताय, नवीनच आहे प्रकार. हो. मला माहित नाही. पटकन बघा. उठा उठा. ओय, व्हॉट हॅपन मॅनेजर? मॅनेजर व्हॉट हॅपन? पीठ पकडली. मला असं वाटलं की मी गावात आली तर फटाके फुटले. फटाकेच फोडणार आहे मी, बावळाट. मी पीएचडी केलेली आहे. मी कशात पीएचडी केलेली आहे? मी ब्लोमो मध्ये पीएचडी केली आहे. बावळाट, ब्लोमो मध्ये पीएचडी करण्यापेक्षा चष्मा डोळ्यावर कसा ठेवायचा याच्यावर पीएचडी कर. सर 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 असं बसा बसा सर. काम आल्यामुळे तसं. सॉरी एक्सक्यूज मी मिस्टर घो. तुझ्या आईचा घो नाव आहे माझं. 3 अक्षरं दिली ही चुकते म्हणून. अमोघ, त्याच्यात पण घो पकडला. बावळाट आहेस. मॅडम ना तुम्ही असं बोलू शकत नाही. सेलिब्रिटी आहेत त्या. प्राध्यापक आहे तुम्ही. या. आपण पुन्हा एकदा गाण्यावरच डान्स करूया, काउंटिंग वर. मी गाणं हे घे. करतो, गा- गाणं लावतो. मॅडम तुम्ही हे करा, प्ले. News, news. Everybody. Band. उठा उठा जागे व्हा लवकर. उठा हो जागे व्हा लवकर. स्वच्छ ठेवूया परिसर आपला, ठेवू गाव सुंदर. जागे व्हा लवकर. जागे व्हा लवकर. वा मॅडम वा. डोंबल्याचा वा. हे डान्स आहे ते. उठा. स्फुरणगीत केलं होतं मी, स्फुरणगीत. गुथ्यावरचं गाणं वाटायला लागलंय मला. गुथ्यावरचं गाणं वाटायला लागलंय मला हे. बावळाट. Oh my gosh. नका सर. मॅनेजर, हे सुमो खूपच ओरडतायत. नाही मॅडम, मॅडम नाही. सुमो ते गाणं पहिले डिलीट करा. काय हे गाणं डिलीट करा. बर आता मी जे सांगेन मी जे सांगेन तेच गाणं म्हणायचं. स्फुरणगीतासारखंच असलं पाहिजे. म्हणा, उठा जागे व्हा लवकर. उठा जागे व्हा लवकर. चला ठेवूया परिसर आपला स्वच्छ सुंदर. चला ठेवूया परिसर आपला स्वच्छ सुंदर. धमाकेदार परफॉर्मन्स आणि डान्स सुद्धा. मला तुम्हाला सगळ्यांच्या सगळ्या स्टेप्स खूप आवडल्या. बघा हा सर असे काय म्हणतात प्रसादा. काय आग लावलीस गाण्याला. वा वा, विलक्षण मजा आली आज. मस्त शिवा, मस्त. थँक्यू सर. ती जी डान्स करतानाची जी बॉडी लँग्वेज होती ती भीतीदायक होती. म्हणजे ओमकार, मजा आली. श्याम्या, तुझा आजपर्यंतचा हास्यजत्रेच्या इतिहासातला सगळा परफॉर्मन्स एकीकडे आणि डोक्यावर चापटी मारल्यानंतर म्हणजे तुझा परफॉर्मन्स साजरा करायचा झाला तर त्या रिॲक्शनला चेअरगर्ल ठेवायला लागेल. आणि तुम्ही जे 4 निर्बुद्ध डॅमेज म्हणजे ओ हो, जे काही निर्बुद्धपणे तुम्ही करत होतात त्याला तोडच नव्हती. म्हणजे क्या बात आहे. वा. खरं तर तुम्ही चौघं आत्ता ज्युनियर लेवलला होतात, पण पुढच्या 4 जणांनी जेवढं लक्ष वेधलं तेवढंच तुम्ही चौघांनी पण वेधून घेतलं. मजा आली. वंडरफुल गाईज. सुरुवातीला ओमकारनी वीराची ट्रॉली जी ओढली ती पण मला आवडली. सोनाली ताई. पृथ्वी, फार फार छान. आणि मला स्टेजवर यावं लागणार आहे, इतकी मला ही आवडते. फार फार छान. सगळ्यात
खूप जास्त मार्क तुझ्या लवचिकपणाला, कारण तू काय काय करून दाखवत होतीस. अशा भीषण स्टेप सुचू कशा शकतात, आणि त्यात पुन्हा तो कार्यक्रम चालू असताना झोपायचं, उठायचं, दात घासून नाचून दाखवायचं. खूप गोंधळाचं होतं सगळं, त्यामुळे आम्ही कुठं बघू आणि कुठं नको असं झालं होतं. आउटस्टँडिंग. Thank you, ma'am. आणि हे चौघं तर हे चोरस मला हवे आहेत. मंडळी, विनोदाचे हे खेळ असे चालू राहतील, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही मात्र बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.